जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नमस्कार। तोरणमाळ फेस्टिवल हे नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्याच्या पर्यटनाचे प्रतीक असून प्रशासनाने या महोत्सवाच्या माध्यमातून पहिले तोरण बांधले आहे। आगामी काळात तोरणमाळ फेस्टिवल अधिक भव्यदिव्य करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याच्या प्रतिक्रिया मान्यवरांनी तोरणमाळ फेस्टिवल उद्घाटनाच्या प्रसंगी व्यक्त केल्या। नंदुरबार जिल्ह्यातील पहिल्या 3 दिवसीय तोरणमाळ फेस्टिवलचे उद्घाटन अक्कलकुवा धडगाव मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नवंदर, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, उपमुख्य कार्यकारी स्वच्छता विभाग अधिकारी ईश्वर पवार, धडगावचे प्रभारी गटविकास अधिकारी संगीता नाईक, तोरणमाळ वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश चव्हाण, डॉक्टर कांतीलाल टाटिया, सीताराम पावरा तसेच स्थानिक गावांचे सरपंच उपस्थित होते। यावेळी आमदार आमशा पाडवी यांनी तोरणमाळची ओळख जुनी असून येथे भरणाऱ्या यात्रेसाठी 5 लाखांहून अधिक लोक येत असल्याचे सांगितले। गुजरात, मध्य प्रदेशसोबतच जिल्ह्यातील स्थानिक पर्यटकांनी देखील येथे पर्यटनाचा आनंद घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। जिथे अधिकारी चांगले असतील आणि त्यांचे विचार सकारात्मक असतात तिथे विकास नक्की घडतो। त्यामुळे यंदा तोरणमाळच्या विकासाची प्रचिती येथील ग्रामस्थांना आल्याखेरीज राहणार नाही असा विश्वास देखील आमदार आमशा पाडवींनी व्यक्त केला। तोरणमाळमध्ये अशा प्रकारच्या महोत्सवाची गरज होती, त्यामुळे सुरुवात झाली असून आता पर्यटन विकासाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तोरणमाळच्या पर्यटन विकासासाठी राज्याच्या पर्यटन मंत्र्यांकडे प्रस्ताव सादर केला आहे। पर्यटन मंत्र्यांनी देखील येथील पर्यटन स्थळांचे सर्वेक्षण केले आहे। तसेच केंद्र शासनाला तोरणमाळच्या विकासासाठी सादर केलेल्या 100 कोटींच्या आराखड्याला मंजुरी मिळाल्यास या पर्यटन क्षेत्राचा कायापालट होणार असल्याचा विश्वास आमदार आमशा पाडवी यांनी व्यक्त केला। या महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटन वाढीस चालना मिळून स्थानिक स्तरावर रोजगार निर्मिती होऊन स्थलांतर रोखण्यास मोठी मदत होईल असा विश्वास देखील आमदार आमशा पाडवी यांनी व्यक्त केला। तोरणमाळचा यशवंत तलाव हा शेकडो लोकांना उपजीविका देणारा असून या तलावातील गाळ देखील उपसण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी सांगितले की या महोत्सवासाठी आम्ही खूप दिवसांपासून तयारी करत होतो। तोरणमाळमध्ये सुविधा तोकड्या असतानाही ग्रामस्थांच्या मदतीने गावाचा विकासात्मक कायापालट करण्यासाठीच या महोत्सवाचे आयोजन हा प्रमुख उद्देश आहे। तोरणमाळ फेस्टिवल हा फक्त तोरणमाळपुरता मर्यादित नसून तो जिल्ह्याच्या पर्यटनाचे प्रतीक असल्याने येथे विकासाचे टिकाऊ मॉडेल उभे करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील राहणार आहे। 2026 हे वर्ष तोरणमाळच्या विकासाचे वर्ष असणार असल्याचे सांगत स्थानिकांनी या महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या आदिवासी संस्कृती, बोलीभाषा व परंपरेचे दर्शन आपल्या कलेतून पर्यटकांना घडवून तोरणमाळची ओळख निर्माण करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले। खरतर अतिशय खडतर भौगोलिक परिस्थिती असलेल्या तोरणमाळमध्ये स्थानिकांनी दाखवलेला उत्साह आणि पाठबळ यांच्या जोरावरच तोरणमाळ फेस्टिवल यशस्वी होत असल्याचे मत जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे यांनी व्यक्त केले। पहिल्या वर्षात या महोत्सवात काही कमतरता राहिल्या असतील तर आगामी काळात त्या सर्व भरून काढण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनातर्फे केला जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली। विशेष म्हणजे पारंपरिक आदिवासी ढोल आणि वाद्य मान्यवरांच्या हस्ते वाजवून पारंपरिक आदिवासी पद्धतीने या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी स्थानिक आदिवासी कलाकारांनी आपापल्या भागातील आदिवासी नृत्याविष्कार सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली। या महोत्सवात स्थानिक महिला बचत गटांसह जिल्ह्यातील महिला बचत गटांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत। तसेच आदिवासी खाद्य संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी स्थानिक महिला बचत गटांना खाद्य स्टॉल देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत। या महोत्सवात आदिवासी संस्कृती आणि निसर्गाशी निगडीत बांबूपासून अनेक वस्तू, शोभेच्या वस्तू तसेच स्टेज पोडियम देखील नैसर्गिक पद्धतीने बनविल्याचे दिसून आले। या महोत्सवाच्या निमित्ताने तोरणमाळच्या 1.5 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या झिप लाईन राईडच्या सुविधेचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले असून पर्यटकांना आता झिप लाईन सुविधेचा आनंदही घेता येणार आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। परिसर मेरिया तामिया नंदुरबार जिल्हा मेरिया बाठाने आव्हान आहे ते कलाकार आवे। 2 गोष्टी मला फक्त सांगायची आहे की आज आपण प्रोग्राम तोरणमाल मध्ये करत आहोत, पण हा प्रोग्राम पहिला तर तोरणमाल महोत्सवाचं इनॉग्युरेशन आज आम्ही झिपलाईनचं इनॉग्युरेशन पहिला डेमो झाले आणि उद्यापासून लोकांसाठी झिपलाईन उभी राहणार आहे। खूप सारे लोकांनी खूप सारा जे आपले पारंपरिक नृत्य होते इथे इंटरनॅशनल स्कूल जे आहे आणि आपले ट्रायबल अकॅडमीचे व्हॉलंटियर्स होते त्यांनी सगळ्यांनी खूप मेहनत घेऊन आता जस्ट आम्ही इनॉग्युरेशन संपवले। उद्या आता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आणि आमचे खूप सारे स्टॉल्स आहेत इथे। नंदुरबारचे जितके चांगले प्रोडक्ट्स आहेत, चांगले खाद्य पदार्थ आहेत ते सगळे इथे आहेत आणि आज
उद्याचा पूर्ण दिवस फेस्टिवल आहे. उद्या परत एक दुसरा सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि सकाळी ट्रेकिंग आहे, सकाळी योगा आहे आणि भरपूर प्रकारची ऍक्टिव्हिटीज आमची प्लॅन्ड आहे. toranmalfestival.in आमची वेबसाईट आहे आणि त्यावर एक व्हॉट्सअप चॅनलचा QR कोड पण आहे, ज्यावर पूर्ण इन्फॉर्मेशन फेस्टिवल बद्दल मिळते. 3 गोष्टी आहे की एक तर मला असं वाटते की आता आमच्यासाठी या ग्रामपंचायतीमध्ये काम करायला पण भरपूर आहे. आम्हाला आता रस्तेवर, पाणीवर यावर्षी काम पण करायचं आहे. एक तोरणमालमध्ये रुरल मार्ट करण्याचा पण आमचा प्लॅन आहे. एक चांगला कॅफे आणि बचत गटचे चालवतील तो पण एक प्लॅन आहे. तर 2026 मध्ये होमस्टेज, रुरल मार्ट या सगळी रस्ते, पाणी यावर काम करून परत डिसेंबरमध्ये याचं जे एडिशन 2 आहे तर तेव्हा आम्हाला काहीतरी चांगली अजून ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज ऍड करता येईल आणि त्याला एक एरो फेस्टिवल म्हणून जर आम्ही कन्वर्ट करू शकलो तर तो आमचा एक प्लॅनिंग आहे की डिसेंबरमध्ये आम्हाला सेकंड एडिशन प्लॅनिंग करता येईल.